हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आता मी पोचलेलो आहे कसाराला. तर स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि आत्ता हा माझा सोलो ट्रेक स्टार्ट झालेला आहे. सकाळचे वाजले आहेत 6:17 आणि आम्ही आता ट्रेक स्टार्ट केला आहे. तर मी आता तुम्हाला दाखवते किती वाजले ते तुम्ही माझ्या वॉचमध्ये पाहू शकता. 6:17 झालेले आहेत आणि आत्ता पण ट्रेक स्टार्ट केलेला आहे. आणि एवढा दम लागलेला मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही ते. कारण की पहिला एक्सपिरियन्स होता. तर तुम्ही जरा विचार करा की पहिल्या एक्सपिरियन्समध्ये मी कायच बोलू शकते. फर्स्ट टाईम मी एवढंच चालले तर थोडा दम लागणं साहजिकच आहे, काही विषय नाही. पण खूप छान वाटत होतं पहिला एक्सपिरियन्स. आणि मी सोलो गेलेले घरातून, पण मी एक ग्रुप जॉईन केलेला. तर त्या ग्रुप खूप सपोर्टिव्ह होता. आणि ही लाईट तुम्ही पाहू शकता अंधारामध्ये किती छान आहे. आणि तुम्ही पाहू शकता आता थोडं थोडं दिसायला लागलेलं आहे. आणि लाईट्स ह्या गावातल्या ज्या मी एवढं वरती चढून ऑलरेडी आलो आहे, 1 तासानंतर मी व्लॉग स्टार्ट केला. आणि तुम्ही पाहू शकता की थोडं थोडं लाईट दिसायला स्टार्ट झालेले आहेत. आणि ही आपल्या कारवीची फुलं, एवढा छान वास येत होता त्याचा, त्या कारव्याच्या फुलांचा मी तुम्हाला सांगू नाही शकत. आणि आता अजून थोडं थोडं दिसायला लागले म्हणजे तुम्हाला समजलंच असेल, 7 वाजायला स्टार्ट झालेले आहे. आणि आता अजून प्रकाश आपल्याला दिसायला सुरुवात झालेला आहे जसं जसं वर जात होते तसं तसं. आणि ही माझी फ्रेंड आहे श्रुती, जिने मला खूप जास्त हेल्प केली. आणि खूप छान मुलगी आहे ती. पहिल्यांदाच मी तिला भेटले आणि ती एवढी सुंदर आणि एवढी चांगली आहे की आमची खूप चांगली बॉन्डिंग झाली. आणि आम्ही खूप मज्जा केली या ट्रेकमध्ये. मला असं वाटलंच नाही मी एकटी आहे, कारण की सगळेच असे फ्रेंडली होते. असं कोणच नव्हतं की मला असं वाटेल की मी एकटी फिरते आहे. खूप छान सांभाळून घेतलं श्रुतीने. आणि तुम्ही पाहू शकता आता आम्ही इकडे वरती आलो आहे. आणि इथे एक छोटासा तलाव आहे, पण आता तो अंधारामुळे तुम्हाला दिसत नाही. मी रिटर्नच्या व्लॉगमध्ये शूट करून नक्कीच तुम्हाला तो दाखवेन. म्हणजे मी शॉर्ट दाखवेनच, तुम्ही वेट करा ह्या तलाव पाहण्यासाठी. आणि आपण चाललो आहे पुढे. आता आपल्याला अजून खूप वरती जायचं आहे. आणि श्रुती नॉनस्टॉप चालली आहे, कारण की श्रुतीचा पाच ट्रेक कंप्लीट झालेले आहेत श्रुतीचे. त्याच्यामुळे श्रुतीला एक्सपिरियन्स आहे. आम्ही पाहू शकता आपण चाललो आहे वरती. आणि माझी ओव्हर ॲक्टिंग काय संपत नाही, तुम्हाला तर माहितीच आहे. ओव्हर ॲक्टिंगची क्वीन आहे मी. सर आपण चाललो आहे. आणि मी इथे बोलत होते की आम्हाला काही मेकअपची गरज नाही आहे, आम्ही असाच छान दिसतो वगैरे वगैरे. मी तो आवाज कट केलेला आहे, कारण की खूप साऱ्या क्लिप्समध्ये आवाजच नाही आहे, कारण की निघतच नव्हता आहे. एवढी कंडिशन खराब झालेली की आवाजच निघत नव्हता. आणि तुम्ही हे पाहू शकता आता अजून जास्त दिसायला लागलेलं आहे. आता आपण अजून वरती चाललो आहे. आणि गाईज, जसं आपल्याला वाटतं ना की खूपच हार्ड आहे ट्रेकिंग करणं, तर असं काही नाही आहे. खूपच इझी असतं. आपण फक्त जिद्दीने ते करणं गरजेचं आहे. आणि मी तर खरं सांगते, मी एवढ्या दिवसानंतर एवढं चालली आहे ना की मी 2 दिवस रेस्टवरती होते, एवढी चाललेली मी. आणि तुम्ही पहा, सकाळची पहाट अशी आपल्याला सारखं अनुभव घेता येत नाही. त्याच्यामुळे एकदा लाईफमध्ये एवढं चाललं तर काही प्रॉब्लेम नाही होत माझ्यामध्ये. आपण थोडंफार चालू शकतो. आणि कसं आहे ना, आपण किती पण विचार केला की यार नाही, असं नाही तसं नाही, पण असं नसतं. आपण सगळं एन्जॉय केलं पाहिजे लाईफमध्ये आणि सगळे एक्सपिरियन्स घेतले पाहिजेत. आणि मी विचार करते की आपण खूपच नाही का गर्दीमध्ये जगतो, तर आपण असं कधीतरी गडकिल्ल्यांवरती जाणं गरजेचंच आहे. आणि गडकिल्ल्यांवरती फक्त ट्रेकिंगसाठी नाही, तर आपण आपल्या महाराजांचा इतिहास वगैरे जाणण्यासाठी पण गेलं पाहिजे, की आपल्या राजांनी कसं हे गडकिल्ले पार केले असेल. ते लोक तर संध्याकाळी जायचे, आपण तर दिवसा ढवळे चढू शकत नाही. ते संध्याकाळचे हे गडकिल्ले सर करून वरती जात होते. म्हणजे सलाम आहे त्यांना. उगाच त्यांना महाराज आपण बोलत नाही. आणि एवढे छान गडकिल्ले असताना आपण का नाही फिरलं पाहिजे. आणि माहिती पाहिजे आपल्याला पण. आपण महाराष्ट्रात राहतो आहे, तर मला असं वाटलं की चला आपण जाऊया. आणि मी आले आणि खूपच मज्जा आली. आणि हा तुम्ही रस्ता पाहू शकता, सेम महाबळेश्वरसारखा हा सीन मला वाटला. महाबळेश्वरमध्ये असाच रस्ता आहे काहीसा. खूप ठिकाणी महाबळेश्वरमध्ये सेम रस्ता पाहायला भेटेल. तुम्ही जर लिंगमा वॉटरफॉल साईडला गेला तर तिकडे पण अशा पद्धतीचा रस्ता होता आधी, आता भरपूर डेव्हलप झाला आहे. पण महाबळेश्वरमध्ये भरपूर ठिकाणी अशा पद्धतीचा